नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. माझा फोन नंबर आहे 940-323-1100. मित्रांनो, अनेक पक्षकारांचे फोन येतात की फेरफार कोणत्या पद्धतीनं नोंदवला जातो आणि विलंबमाफी अर्ज कोणत्या पद्धतीनं केला जातो, कायदेशीर प्रोसिजर काय आहे. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण फेरफार आणि विलंबमाफी अर्ज ह्या संदर्भात पाहणार आहोत. ज्यावेळी मित्रांनो तलाठी यांच्याकडे आपण खरेदी दस्त केलेला असतो, एखादी जमीन विकत घेतलेली असते आणि त्याच वेळी किंवा मेहरबान कोर्टाची अशी काही ऑर्डर झालेली असते, त्या ऑर्डरप्रमाणे आपण फेरफार नोंद करत असतो. त्याचप्रमाणे असे अनेक कारणं आहेत की त्यामुळं आपण फेरफार नोंदीसाठी देत असतो. मूर्तीपत्रानं प्रोबेट करून आपल्याला जमीन मिळाली असते किंवा वारसाकानं आपल्याला जमीन मिळालेली असते आणि आपली नावाची नोंद होण्यासाठी तलाठी यांच्याकडं आपण फेरफारसाठी दस्त ऑर्डर असेल किंवा वारस नोंदीचं सर्टिफिकेट असेल किंवा वारसाचं सर्टिफिकेट असेल किंवा तुम्ही जे प्रोबेट केलेलं असतील, ज्यामुळं तुम्हाला मूर्तीपत्रानं एखादी जमीन मिळालेली असते किंवा कोर्टाची अशी एखादी मग ती दिवाणी न्यायालयाची असेल किंवा महसूल न्यायालयाची एखादा आदेश असेल, त्या आदेशानुसार ज्यावेळी आपण तलाठी यांच्याकडे खरेदी दस्त असेल तर खरेदी दस्त आणि त्याच्याबरोबर केलेला अर्ज असेल, कोणतंही नोंद घालत असताना आपण तलाठी यांच्याकडं फेरफारसाठी अर्ज दाखल करत असतो आणि त्या पद्धतीनं फेरफार तलाठी हे नोंद करत असतात. सदरची नोंद करत असताना सदरच्या फेरफाराबाबत तलाठी हे भागमंडलगारी म्हणजेच सर्कल यांची पूर्व परवानगी घेऊन, त्यांच्या सहीची परमिशन घेऊन तुमचा फेरफार हा मंजूर करत असतात. सदरचा फेरफार मंजूर करत असताना काही जे तलाठी ऑफिस असतं त्यांच्या बोर्डवर, तसेच जे सहहिस्सेदार असतात किंवा ज्याच्याकडून तुम्ही जमीन खरेदी केली असेल त्यांना एक नोटीस पाठवून त्या नोटीसमध्ये काही हरकत अडथळा आहे का ह्या संदर्भात विचारणी केली जात असते. तसंच मित्रांनो, जे आपली चावडी जे ऑनलाईन शासनाची पोर्टल आहे, त्या पोर्टलवर सदरच्या फेरफाराबद्दल नोटीस प्रसारित केले जाते आणि ह्या संदर्भातून कोणाची काय तक्रार जर येत असेल तर सदर फेरफार हा थांबवण्यात येत होतो, नाकारण्यात येतो किंवा फेरफार घातला जात नाही किंवा रद्द केला जातो. समजा अशा फेरफारबाबत कुणाची सहहिस्सेदाराची असेल किंवा एखादा जमीन देणार आहे त्याची तक्रार असेल किंवा अनेक मेहरबान कोर्टातून काही आदेश असतील, तर अशा आदेशानुसार किंवा अशा तक्रारीनुसार सदरचा फेरफार हा प्रलंबित राहू शकतो किंवा नोंद केली जाऊ शकत नाही. त्याबाबत तलाठी हे जे काही तक्रार अर्ज आलेला असेल तो सदरचा तक्रार अर्ज भागमंडलाधिकारी यांच्याकडं पाठवला जातो आणि सदर तक्राराची दखल घेऊन भागमंडल अधिकारी म्हणजेच जे सर्कल असतात ते रितसर ज्या व्यक्तीचा अर्ज गेलेला आहे फेरफार रद्द करण्यावा किंवा फेरफार घालू नये म्हणून किंवा हरकत अडथळा आहे म्हणून, त्याच्या जो विरोध पक्ष असतो, जो विपा असतं किंवा रिस्पॉन्डंट असतो, त्यांना नोटीस रितसर मंडलाधिकारी यांच्याकडून काढण्यात येते आणि त्या अर्जावर विप असतील किंवा रिस्पॉन्डंट असतील त्यांच्याकडं रितसर जे कायदेशीर म्हणणं आहे ते मागवलं जातं आणि म्हणणं मागवल्यानंतर त्याच्याबरोबर जे काय पुरावा असतील, साक्ष असेल, हे संपूर्ण कागदपत्र मंडलाधिकारी त्यांच्या न्याय देण्याच्या कामामध्ये ते संपूर्ण तपासत असतात आणि त्यानंतर जे काय असेल न्याय निर्णय देण्याचा प्रयत्न करतात किंवा तिथं प्रायमरी ऑर्डर ही महसूल खात्याची होत असते. समजा तुम्ही फेरफार घालण्यासाठी जर तिथं अर्ज दिलेला असेल आणि सदरचा फेरफार तिथं नामंजूर जर झाला तर त्या संदर्भात तुम्हाला जे तहसील कार्यालय असते तिथे तहसीलदार यांच्याकडे तुम्हाला पुन्हा RTS अपील दाखल करून त्यावर तुम्हाला दाद मागावं लागत असते. आता ही दाद मागत असताना महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सदरचे दाद मागत असताना फेरफार जर घातलेला असेल
तर त्या फेरफारवर महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तिथं अपील मागितल्यानंतर तिथं बी मंडल अधिकारी जसं काम चालतं त्याच पद्धतीनं तहसीलदार कार्यालयामध्ये सुद्धा काम चालत असतं. तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर त्या अर्जावर सुरुवातीला तहसीलदार कार्यालयाकडून प्रतिवाद्यांना नोटीस पाठवली जाते आणि त्या नोटिशीबरोबर जे काय म्हणणं असेल तर त्या विपचं किंवा प्रतिवादीचं म्हणणं मागवलं जात असतं. आता सुरुवातीची काही गोष्ट महत्त्वाची होती, जी काय तुम्ही तलाठ्यांच्याकडं हरकत नोंद केलेली असते ती हरकत रजिस्टर हे तलाठी कार्यालयामध्ये नोंदवही असते. त्या हरकत नोंदवहीमध्ये सदरची हरकत ही तक्रार नोंद करून घेतली जात असते. आता महत्त्वाचा मुद्दा आपण जे पाहायला आलो, ज्यावेळी तुम्ही तलाठी ऑफिसमध्ये काही निकाल लागले जातात तुमच्या तक्रारीवर अपीलवर आणि त्यानंतर मेहरबान तलाठी हे जे काही निकालाचं प्रोसिजर असेल ती संपूर्ण मंडल अधिकारीमार्फत तहसीलदार कार्यालयामध्ये काही कागदपत्र काही प्रकरणामध्ये हजर केली जातात. काही प्रकरणामध्ये तुम्हाला स्वतःच जे ऑर्डर आहे त्याच्यावर नाराज होऊन अपील करावे लागत असते आणि ही अपील केल्यानंतर त्या अपीलमध्ये प्रतिवादीचं म्हणणं मागून जे काही पुरावे असतात ते पाहिलं जातात आणि त्यामध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये आदेश हा अंतिम होत असतो. समजा त्या आदेशावर तुम्ही जर नाराज होऊन प्रांत कार्यालय यांच्याकडे जर तुम्ही तक्रार करणार अपील दाखल करणार असाल तर इथं महत्त्वाचा जो मुद्दा येतो त्या मुद्द्यामध्ये विलंब माफी अर्ज हा फार महत्त्वाचा असतो. ज्यावेळी मित्रांनो तहसीलदार कार्यालयातून तुम्ही नाराज होऊन प्रांत कार्यालयाकडे अपील दाखल करत असता त्यावेळी आदेश झाल्यानंतर किंवा नकलेला अर्ज दिल्यानंतर नकलेच्या तारखेपासून किंवा आदेश झाल्यापासून कायदेशीर त्याला मुदत ही 60 दिवसाची असते. ह्या 60 दिवसात तुम्हाला वर प्रांत कार्यालयाकडे हा तुम्हाला निकालसाठी अर्ज किंवा अपील दाखल करावे लागत असते. सदरच्या अपीलला जर तुमच्याकडं विलंब झाला तर सदरचा तुमचा अपील जे असेल ते फेटाळलं जातं. सुरुवातीला महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रांत कार्यालयाकडे तुम्ही अपील दाखल करत असता आणि तुम्हाला जर अपील दाखल करण्यास काही वेळ लागलेला असेल 60 दिवसापेक्षा जर जास्त वेळ लागलेला असेल तर असं अपील दाखल करण्यापूर्वी जो विलंब अपील तुम्ही अर्ज मेहरबान कोर्टामध्ये प्रांत कार्यालयाकडे चालत असतो आणि ह्यामध्ये जर तुम्हाला 60 दिवसापेक्षा जास्त जर वेळ झाला तर एक आधी तुम्हाला विलंब अपील अर्ज दाखल करावा लागतो आणि त्याच्याबरोबर ते अपील दाखल करावं लागत असतं. आणि तुम्हाला 60 दिवसापेक्षा जास्त वेळ का झाला हे कारण तुम्हाला प्रांत कार्यालयाला समजावून सांगत असतं आणि त्यानंतर तो विलंब माफी अर्ज मंजूर केल्यानंतर त्यानंतर तुमचा जो अपीलाचा अर्ज आहे तो कोर्टामध्ये चालत असतो. महत्त्वाची गोष्ट इथे मित्रांनो अशी आहे, काही पक्षकारांचं असं मत होतं की विलंब माफी किती दिवसासाठी मंजूर केली जाते, 10 वर्षे, 20 वर्षे, 30 वर्षे, 40 वर्षे, 50 वर्षे. काही प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं मित्रांनो तर 40-50 वर्षेसुद्धा विलंब माफी झालेले आहेत आणि त्यानंतर विलंब माफ हा प्रांत कार्यालयामध्ये चालत नाही आणि सदरचा विलंब माफी अर्ज फेटाळला जातो आणि त्यानंतर तुमचं त्याबरोबर अपीलसुद्धा कोणत्याही कारणाशिवाय फेटाळलं जातं. तर महत्त्वाची गोष्ट आहे, अपील दाखल करत असताना त्याच्या आधी जो विलंब माफी तुम्ही अर्ज दाखल करताय त्यामध्ये तुम्ही जे कारण देताय विलंब का झाला हे फार महत्त्वाचं कारण आहे. ह्यामध्ये महत्त्वाचं जर तुम्ही कारण आपण पक्षकार कोणकोणते देत असतो तर आमच्या वडिलांनी घेतली होती, आजांनी घेतली होती, आम्हाला कायद्याचं ज्ञान नसल्यामुळं सदरचा विलंब झालेला आहे तो माफ करून मिळावा. अशा पद्धतीनं बरेच अर्ज विलंब माफी अर्ज दाखल केले जातात आणि सदरचे अर्ज हे फेटाळले जात असतात. तर मित्रांनो ज्यावेळी तुम्ही विलंब माफी अर्ज दाखल करता त्यावेळी महत्त्वाचं प्रमुख कारण आहे तुमच्या आरोग्याबाबत त्यात कारण देणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याबाबत जी काही कागदपत्रं असतील आरोग्याच्या संदर्भात ती जोडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाची कारण आहे जे काही खरं कारण असेल ते तुम्ही देणं गरजेचं आहे. चुकीचं कारण जर दिलं
तर तुमचा विलंबमाफी अर्ज फेटाळला तर त्याबरोबर तुमचं अपीलसुद्धा फेटाळलं जाऊ शकतं. ह्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, 10 वर्षे, 20 वर्षे, 40 वर्षे जर तुमच्या अपीलला वेळ लागत असेल तर योग्य ते कारण देणं गरजेचं आहे. प्रश्न असा विचारला जातो पक्षकाराकडून की साहेब 10 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे, 40 वर्षे, 50 वर्षे जर विलंबमाफी झालेला असेल तर त्यामध्ये कायदेशीर तरतूद काय आहे का? तर कायद्यामध्ये अशीही कोणतीही तरतूद नाही की सदरचा विलंब माफ ह्या इतक्या वर्षाचा केला पाहिजे. त्यामुळं जे काय तुमचं महत्त्वाचं जे कारण आहे ते प्रांत साहेबांना जर पटलं तरच तुमचा विलंबमाफी अर्ज मंजूर केला जातो, अन्यथा सदरचा अर्ज हा फेटाळला जाऊ शकतो. कारण महत्त्वाचं आहे की विलंबमाफीला जर तुम्ही जे काय कारण टाकलं त्याला साक्षी पुरावे हे जर भक्कम असतील तरच तुमचा विलंबमाफी अर्ज हा मंजूर होतो आणि विलंबमाफी अर्ज मंजूर झाल्यानंतर मग तुमचं मेहरबान कोर्टामध्ये अपील चालत असतं. त्यामुळं कोणताही फेरफार रद्द झाल्यानंतर आपण महत्त्वाची गोष्ट आहे किंवा तुमच्या फेरफारला हरकत अडथळा जर कोणी केलेला असेल तर मंडल अधिकाऱ्यांच्या परमिशननं सदरच्या अर्जावर छाननी होऊन त्यामध्ये आदेश केला जातो. त्या आदेशावर नाराज होऊन तुम्ही मंडलाधिकारी किंवा सर्कल यांच्या आदेशावर नाराज होऊन तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये सदरचं तुम्ही अपील दाखल करू शकता. तिथं जरी नाराज झाला किंवा तुमच्या विरोधात जरी निकाल आला तर त्यावर तुम्ही जे प्रांत कार्यालय आहे त्यांच्याकडे आपण अपील करत असतो. असं तुम्ही त्यानंतर महत्त्वाचं आहे कलेक्टर ऑफिस, त्यानंतर आयुक्त यांच्याकडे करतायत, त्यानंतर मंत्री यांच्याकडे अशा पद्धतीनं ही अपीलाची प्रोसिजर असते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ही महसूल संदर्भातला आपण फेरफार आणि विलंबमाफी अर्ज कोणत्या प्रकारे दाखल केला जातो आणि त्याला कारण काय असावं. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे, लाईक करावे, शेअर करावे. धन्यवाद.